तर नमस्कार मंडळी, आपल्या वर्मी कंपोस्टच्या प्लांटमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपला गांडूळ खताचा प्लांट सुरू करून जवळपास 14 दिवस पूर्ण झालेत आणि आता 14 दिवसानंतर आपल्याला करायचं काय तर आपल्या गांडूळ जे आपण सोडलेले आहेत त्यांची उत्पत्ती वाढवण्यासाठी, त्यांचा मल्टिप्लिकेशन करण्यासाठी आपण त्यांना आहे ना आता एक डोस देणार आहे। तर तो डोस कशाचा द्यायचा आपल्याला ते मी तुम्हाला सांगतो। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी आपण घेतलेले आहे बेसन। आपलं बेसन पीठ आहे ना 1 किलो बेसन पीठ आहे आणि ह्या दोन्ही हे आपल्या गुळाच्या ढेप आहेत। तर या 2 किलो गुळ आणि 1 किलो बेसन पीठ हे आपण वापरणार आहे आपल्या बेसल डोस साठी। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की हा ड्रम आहे, 100 लिटरचा ड्रम आहे, त्यामध्ये आपण पाणी भरलेलं आहे। तर आपण जे गांडूळ खताला रोज पाणी मारतो ना त्याच्या ऐवजी आपल्याला आज काय करायचं की त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ आणि गुळ मिक्स करायचा आहे। आता बेसन पीठ तर पावडर फॉर्म मध्ये, तर ते ॲज इट इज आपण त्यामध्ये टाकू शकतो, ते मिक्स होऊ शकतं। पण गुळाची ढेप आपल्याला फोडून घ्यावी लागणार त्यासाठी। तर आपण आता काय करूया, तर गुळाची ढेप फोडून घेऊया त्यासाठी। तर आपल्याकडे आता आपण 3 बेड यूज करतोय की आपले गांडूळ खताचे 3 बेड आहेत। त्यामधल्या 3 बेड साठी आपण साधारण 2 किलो गुळ आणि 1 किलो बेसन पीठ वापरणार आहे। गुळाची ढेप आपल्याला बारीक करून घ्यायची जेणेकरून ती लवकर पाण्यामध्ये पूर्ण विरघळेल। त्यासाठी आता मी काय घेतलं की समोर आपली गोणी घेतलेली आहे आणि त्या गोणीवरती आपल्याला ती फोडायची आहे। त्यासाठी आपण खलबत्त्याचा जो हे असो तर तो घेऊन आलेलो आहे मी आणि आता ती फोडून घेऊया आपण। तर हा बेसल डोस देणं का गरजेचं आहे की आपल्याकडे जे गांडूळ आहे तर त्यांची संख्या वाढवणं जास्त गरजेचं आहे। कारण गांडुळांची आयुष्य पण त्यांचं लिमिटेड आहे। तर त्यांची अंडी जास्त देणं आणि त्यांची उत्पत्ती वाढवण्यासाठी आणि आपलं गांडूळ खत लवकर तयार व्हावं त्यासाठी आपल्याला आहे ना हा डोस देणं गरजेचं आहे। तर आता आपण हे फोडून घेऊया आणि खाली सपाट किंवा हे पोर्शन असेल आणि खाली गोणी वगैरे घ्या। हे बारीक करताना लक्षात ठेवा की ना तुमच्या हाताला लागणार नाही, ह्याची काळजी घ्या, नाहीतर बेसल डोसच्या नावाखाली तुम्हीच काहीतरी लागून घ्याल। तर त्या गोष्टीची काळजी घ्या। अशा प्रकारे तुम्हाला गुळ बारीक करून घ्यायचा आहे आणि तो पाण्यामध्ये पूर्ण मिक्स होईपर्यंत आपल्याला बारीक होईल असा वापरायचा। आता तो हे पहा, त्याला काय खूप जास्त वेळ नाही लागणार आणि जेवढे जास्त गांडूळ तुमच्या वर्मी कंपोस्टच्या बेडमध्ये असेल तेवढ्या लवकर तुमचं गांडूळ खत तयार होणार आहे। त्याच्यामुळे हा बेसल डोस देणं गरजेचं आहे। इन केस तुम्हाला असं जर जाणवलं की आपला हा एक डोस आपण 14 दिवसांनी देतो, पण जर तुम्हाला वाटलं की परत एकदा आपल्या ह्यामध्ये गांडूळ कमी आहेत आणि खत तयार व्हायला खूप जास्त वेळ घेत आहे, त्यावेळेस तुम्ही परत एकदा हा बेसल डोस देऊ शकता। तर इथं बघा आपली एक ढेप तर झाली पूर्ण बारीक करून। आता लगेच आपण दुसरी पण बारीक करून घेऊ। बारीक करता करता हात दुखायला लागले की तुम्ही पण 2 मिनिटं थांबा, नाहीतर फक्त करत ना हात दुखून घ्याल। त्या गोष्टीची पण काळजी घ्या। इथं तुम्हाला दिसत असेल आता बऱ्यापैकी आपला होत आलेला आहे आता गुळ। आता इथं तुम्हाला दिसत असेल, थोडस जवळून दाखवा, इथं तुम्हाला दिसत असेल की गुळ आपण बऱ्यापैकी बारीक केलेला आहे आणि जिथं खडे दिसतात ते पण मी अजून बारीक करण्याचा हे करतोय प्रयत्न। जेवढा जास्त बारीक असेल तेवढा गुळ चांगला। तसे आता बाजारामध्ये ना आपल्याला गुळाची पावडर पण मिळते, तर ती जर आणली तर ती उत्तम। मला ती मार्केटमध्ये इथे जवळपास मिळाली नाही म्हणून मी ढेप घेऊन आलो। तर अशा प्रकारे आता आपलं गुळाची हे तयार झालेली आहे। हे पहा, असा गुळ आपल्याला आता ह्याच्यासाठी वापरायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल की गुळाची आपण बऱ्यापैकी बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण आहे ना ह्याचा डोस आपल्याला काय बनायचं तो बनवून घेऊ। तर त्यासाठी आपण घेतलेलं हे बेसन पीठ, हे 1 किलो बेसन पीठ आहे। तर 1 किलो बेसन पीठ आपण ह्यामध्ये आता ओतणार आहे। मी पहिल्यांदा कट करून घेतो। तर या ठिकाणी पाणी आहे, थोडंसं पुढं येऊ दे। तर हे बेसन पीठ आहे ना आपण आता ह्यामध्ये पूर्ण मिक्स करणार आहे पाण्यामध्ये। हे पहा, हे झालं आपलं बेसन पीठ। हे 1 किलो मी पूर्ण मिक्स केलंय। आता आपण त्यामध्ये टाकणार आहे गुळ।
जो की आपण आत्ताच बारीक करून घेतलेला आहे. तर हा गुळ पण आपण पूर्ण त्यामध्ये टाकून घेऊया. आता गुळ हा पूर्णपणे बारीक नाही झालेला, की पूर्ण पावडर नाहीये आपल्याकडे. तर हा मिक्स होण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो, की अर्धा 1 तास 2 तास जाऊ शकतात. तर तो पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होण्यापर्यंत थांबायचा, खूप जास्त घाई नाही करायची. तर आता बेसन पीठ आणि गुळ आपण त्यामध्ये टाकलाय, त्यासाठी आता आपण काय करणार ते आपल्याला मिक्स करायचं. त्यासाठी आता मी बांबू घेतोय आणि त्या बांबूनी थोडंसं पुढे येऊ दे, हे दिसू देत. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की ना ते बेसन पीठ पूर्ण आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचंय. त्याचं द्रावण तयार करायचं आळवणीसाठी. जसं आपण पूर्ण औषध जसं मिक्स करून घेतो ना, तसं आपल्याला ते पूर्णपणे मिक्स करायचंय. गुळ पण पाण्यामध्ये पूर्ण मिक्स करायचा आहे. आता गुळामुळे पाणी थोडं गोडवा येणारच आहे त्याला, आणि बेसन पीठ हे त्यांचं खाद्य आहे, त्याच्यामुळे त्यांची उत्पत्ती आणि अंडी घालायची क्षमता वाढते. त्यामुळे आपले गांडूळांची संख्या वाढणार आहे. तर त्यासाठी आपण हा बेसल डोस देणार आहे. अशा प्रकारे तुम्ही ते प्रॉपरली मिक्स करून घ्या. आता बेसन पिठाच्या काही काही गिठोळ्या आहेत, तर त्या आपल्याला अशा फोडून घ्यायच्यात. हे पहा, हे वरती अशा गिठोळ्या झालेल्या आहेत ना, तर त्या आपण अशा फोडून घेणार आहे. ते गिठोळ्या अशा फोडून घ्यायच्या आणि पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या. जेवढं जास्त ते पाण्यामध्ये प्रॉपरली मिक्स होईल ना, तेवढं ते आपल्या फायदेशीर आहे. हे पहा, अशा गिठोळ्या त्या पूर्ण फोडून घ्यायच्यात आपल्याला. आता आपलं ना एक अर्धा तास झालेलं आहे. त्यामध्ये आपण आता आहे ना ते प्रॉपरली मिक्स झालेलं आहे. तर परत एकदा ते हलवून घेतो. तर ते कोणत्या कलरचं होतं ते मी तुम्हाला दाखवतो. पुढून दाखव फक्त की न कलर कोणता आहे. येऊ दे. तर तुम्हाला दिसत असेल की थोडासा येलोइश कलर आलेला आहे त्याला. तर ते प्रॉपरली आता मिक्स झालेलं आहे. आपलं बेसन पीठचे जे हे होते ते पण पूर्णपणे मिक्स झालेत. आणि द्रावण आपण आता आहे ना ते याला आळवणीच्या स्वरूपात देणार आहे. जर तुमच्याकडे मोटर असेल, की आपण आता पाणी मारायला मी पण मोटरच यूज करतो, पण माझी मोटर थोडी दूर आहे टाकीच्या तिकडे, तर त्या ठिकाणी मला पॉसिबल नाही आहे की त्या ठिकाणी मी मिक्स करू शकतो. तर तुम्ही मोटरनी जर हे करणार असेल ना, तर सरळ बेसिक आहे, तुमच्या ड्रमच्या इथं मोटर ठेवायची वरती आणि त्याचा फुटबॉल ह्यामध्ये करायचा आणि सरळ आपण जसं पाणी मारतो तसंही तुम्ही देऊ शकता. आता माझी मोटर दूर आहे, त्याच्यामुळे मी काय करणार आहे की बादलीमध्ये आपण जसं आळवणी घालतो तसं मी त्या आपल्या बेडला आळवणी देणार आहे. तर त्यासाठी मी ना एक बादली आणि एक जग घेतलेला आहे. तर बादली आपण त्यामध्ये पूर्ण भरून घेणार आहे. आता बादली जात नाही आहे, तर ठीक आहे, काय हरकत नाही. आपण जगाने ते काढून घेऊया. ठेवतो. आता ह्यामध्ये अशी बादली आपण भरून घेतलेली आहे. आता जवळच्या जवळ ह्या ठिकाणी आपण डायरेक्टली पण देऊ शकतो, पण त्या ठिकाणी आपल्याला बादलीच लागणार आहे. तर ह्या ठिकाणी आता जवळ आहे त्या ठिकाणी आपण आता अशा प्रकारे आळवणी देणार आहे. तर थोडंसं फिरून येऊ दे. ते सगळ्या ठिकाणी स्प्रेड केलं जाईल अशा हिशोबाने आपल्याला ते हे करायचं आहे आपल्याला. कारण गांडूळ आपल्या संपूर्ण बेडमध्ये आहेत, तर आपल्याला त्या संपूर्ण बेडला ते फिरवलं जाईल, सगळ्या बेडला ते पुरेल अशा हिशोबाने आपल्याला ते द्यायचं. तर सोबतच मी लगेच इकडे पण देऊन घेतो. तुमच्याकडे जर मोटर असेल तर सगळ्यात उत्तम. माझ्याकडे आहे पण ती थोडी दूर आहे, त्याच्यामुळे हा मी अशा प्रकारे देतोय. मोटर असेल तर सगळ्यात सोपं, रोज जसं पाणी मारता तसंच तुम्हाला पाणी मारायचं आहे. तर अशा बादलीमध्ये घेतलेलं आता या ठिकाणी आपल्याला बादलीच लागेल. अशा प्रकारे सगळ्या संपूर्ण बेडला आपल्याला ते आळवणीच्या स्वरूपात द्यायचं आहे. वरचा जो थर आहे
ज्यामध्ये गांडूळ आहेत आपले त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला दिसत असेल की अशा प्रकारे, आणि अशा प्रकारे आपल्याला तिन्ही बेडला आपल्याला असं चाळवणी द्यायचं आहे. तर एका बेडला आपल्याला झालेलं आहे देऊन. आता हे दुसऱ्या बेडला आता मी सुरू करतो. आता थोडं शिल्लक राहिलंय. झालं की परत एकदा रिफिल करून घेऊ आपण. आता हे जवळपास 100 लिटर आहे. आपल्याला जवळपास 1.5 ते 2 बादली एका यायला द्यायची. आता मी हे फक्त वरचं लेअर घेतलं आहे, तर असं मी सगळ्या नाही करणार, परत रिपीटेडली परत एकदा देणार आहे त्याला. आता मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी वरच्या ह्याला कसं करायचं ते मी दाखवलं. तसं आपल्याला जवळपास 2 बादल्या एका ह्यालाच द्यायच्यात. आता दुसऱ्या बेडला आपण पहिला एकदा हे देऊन घेऊया. आता आपला जो वर्मी कंपोस्ट आहे, गांडूळ खताचे जे बेड आहेत हे गुलमोहरच्या झाडाखाली आहेत. तुम्ही कोणताही बेड जर तुम्ही झाडाखाली जर सुरू करत असाल तर त्याच्यामध्ये येणारे मेजर प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो की पालापाचोळा सगळं त्यामध्ये पडतो आणि असे काठे वगैरे पण त्यामध्ये पडतात. तर त्या तुम्हाला आहे ना उचलून बाहेर काढणं पण गरजेचं आहे. तर ती एक काळजी घ्यावी लागते की जर तुम्ही शेडसाठी जर इन्व्हेस्टमेंट करणार नसाल, झाडाखाली करणार असाल तर. त्याच्यासोबत थोडं उंदीर पण त्रास देतात. मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं की उंदरांनी आपल्या बेडला त्रास दिला होता. तर त्याच्यासाठी काय आपल्याला प्रिकॉशन्स घ्यावे लागतात, कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते, त्याच्यावरती उपाय काय केला ते पण मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलला विजिट करून त्यामध्ये पाहू शकता. अशा प्रकारे आता आपण सगळ्या बेडला हे करून घेऊया. तर आता आपला तिसरा बेड जवळपास आता आपल्याला होत आलेला आहे. तर शेवटचा आहे आपला, फक्त एवढा कॉर्नर राहिलेला आहे. तर तो मी आता त्या ठिकाणी आळवणी देतो. तर अशा प्रकारे आपल्या तिन्ही बेडला आपला डोस देऊन झालेला आहे. आणि ह्याच्यामुळे आपल्या गांडुळांचं जे मल्टिप्लिकेशन होणार आहे, गांडुळांची जी वाढ होणार आहे ना, तर ती आपल्याला थोड्या दिवसांमध्ये दिसून येईल. गांडूळे वाढले की त्यावरती पण मी एक चांगली व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासमोर. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की आपल्या गांडुळांची वाढ होण्यासाठी आपल्याला कोणता डोस द्यायचा आहे आणि किती दिवसांनी द्यायचा आहे. तर तो 14 दिवसांनी द्यायचा आहे. तर 14 दिवसांनी आपल्याला बेसन पीठ आणि गूळ ह्याचा पाण्यामध्ये मिक्सर करून आपल्याला बेसल डोस द्यायचा आहे आपल्या गांडुळांची उत्पत्ती वाढवण्यासाठी. आणि अशाच गांडूळ खताच्या रिलेटेड तसंच शेतीच्या रिलेटेड नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या कृषीदूत केतन चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्याच हक्काचा चॅनल कृषीदूत केतन. धन्यवाद.